नमस्कार, मी अरुण भारसकर, अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन नाशिक। मला आज सांगायला विशेष आनंद वाटतो की आज आम्ही ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने 20 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत पंढरपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला आणि तारकर्लीच्या बीचवर अंध व्यक्तींना फिरण्याकरता घेऊन आलो आहोत। कारण दररोजचा जो ताणतणाव असतो तो ताणतणाव कुठेतरी कमी व्हायला हवा, हा त्यामागचा उद्देश आहे। कारण बऱ्याचदा नातेवाईक देखील सांगतात की तू अंध आहे, तू काय बघणार, तुला काय दिसेल, परंतु त्यांना आमचा सिक्स सेन्स एवढा पॉवरफुल असतो की आम्ही तो अनुभवतो। सिंधुदुर्ग किल्ल्यात जेव्हा आम्ही बोटीने गेलो तेव्हा समुद्राच्या लाटा काय असतात त्या आम्ही अनुभवल्या, किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याची जी काही माहिती होती ती आम्हाला गाईडच्या माध्यमातून मिळाली। आणि त्याकरता लायन्स क्लब मालवणचे आदरणीय अंधारे साहेब यांचं विशेष योगदान मिळालं। सुंदर असं कोकणी जेवण आणि सकाळचा नाश्ता देखील उत्तम होता। कोकणी पद्धतीचा सोलकढी सारखे पदार्थ आवर्जून त्यांनी ठेवले। धन्यवाद। ब्लाइंड वेलफेअर च्या संयुक्त विद्यमाने आपण जी ही पिकनिक आयोजित केलेली आहे याची माहिती आमच्या अध्यक्षांनी दिलेलीच आहे। आणि या पिकनिकसाठी सगळे अंधमित्र जल्लोषने येतात। अगदी पिकनिकला लोक गोळा करण्यापासून ही मंडळी तयारी करत असते। त्यात आमचे पद्मश्री असेल, योगिता असेल, आमचे युवा सचिव शशिकांतजी गांगुर्डे असतील, हे सर्व मंडळी म्हणजे लोक गोळा करण्यासाठी खूप मदत करतात। आमचे जनार्दन इंगळेंसारखे दर पिकनिक ही आपली यशस्वी व्हावी म्हणून कुठे न जाता ह्या पिकनिकला आवर्जून येतात। आणि या सर्व लोकांच्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या अंधारे सरांसारखे जे आहेत हे ह्या अंध लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणूनच या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि अथक प्रयत्नाने ही आमची जी सहल आहे ती यशस्वी होते। यात आमचा कुठलाही फायदा तोटा नसतो संस्थेचा। आता आम्ही थोड्या वेळात बीच पाहून रायगडकडे प्रस्थान करणार आहोत। तर अंधारे सरांचे आणि लायन्स क्लब मालवणचे मी खूप मनापासून आभारी आहे। दरवर्षी असा थोडा सहयोग त्यांनी आम्हाला दिला म्हणजे अंध लोकांचा आनंद द्विगुणित करण्यात आम्हाला दरवर्षी मदत होईल। धन्यवाद।